मौया काळात फडणवीसांसह गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकरांच्या अटकेचाही कट होता. मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट. पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जय्यत तयारी सुरू. 13 किंवा 14 मे रोजी मोदींचा वाराणसीतून अर्ज. केजरीवालांची जामीन याचिका कोर्टाने फेटाळली. याचिकाकर्त्या वी द पीपल संस्थेला 75,000चा दंड. लोकसभा निवडणुकीनंतर अरविंद केजरीवालांसारखी आपल्यावरही कारवाई होईल, भाजपच्याच लोकांनी सांगितल्याचा रोहित पवारांचा दावा. कोल्हापुरात मविया उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठिंबा. खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा. अमरावतीचे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंची पक्षातून हकालपट्टी. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं कारवाई. आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन. बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचा आव्हाडांचा दावा. आमिर खान नंतर अभिनेता रणवीर सिंगचाही राजकीय भाष्याचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल. रणवीर सिंगची पोलिसात तक्रार दाखल. मतदानाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कशेडी बोगद्यातील दुहेरी वाहतूक 1 मे पासून पुन्हा सुरू. खडकवासला धरण साखळीत 1.5 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. पुणे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट.